17 सप्टेंबर रोजी कळमनुरीच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयावर ओबीसी बांधवांचा एल्गार मोर्चा धडकणार आहे आणि याच मोर्चाच्या अनुषंगानं आज कळमनुरीच्या शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकार परिषद पार पडली। पत्रकार परिषदेनंतर आपल्यासोबत संयोजक आहेत। 17 तारखेला मोर्चा होणार आहे। मोर्चात कोणाकोणाची उपस्थिती राहणार आणि मोर्चाचे मार्गदर्शक कोण आहेत मुख्य? या ठिकाणी येत्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी पर्वाला आम्ही आमचे ओबीसीचे संघर्ष योद्धे प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांच्या नेतृत्वाखाली कळमनुरी बसस्टँडमधील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यापासून एसडी ऑफिसवर हा आमचा साधारण 10,000 ओबीसी बांधवांचा मोर्चा आमचा धडकणार आहे। आम्ही मागच्या 10 दिवसापासून कळमनुरी तालुक्यातील 125 गावापैकी 110 गावामध्ये जाऊन आम्ही मोठ्या बैठका घेतल्या, कॉर्नर सभा घेतलेल्या आहे आणि जे काही आमच्या ओबीसीमध्ये जे असंतोष आहे, आमच्या विद्यार्थ्यांचं आता शिक्षणातलं आरक्षण गेलेलं आहे, आमच्या नोकऱ्यांचं ओबीसीच्या युवकांचं आरक्षण गेलेलं आहे। एवढंच नाही तर जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेमध्ये जे आम्हाला थोडं बहुत 27% जे काही आरक्षण राजकीय मिळत होतं ते पण गेलेलं आहे आणि हे आरक्षण वाचवण्यासाठी आणि हैदराबाद गॅझेट रद्द करावा या मागणीसाठी आम्ही प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांच्या नेतृत्वाखाली ओबीसीच्या एल्गार मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही एसडी ऑफिसवर 17 तारखेला धडकणार आहे। या मोर्चाला आमचे महाराष्ट्राचे ओबीसीचे नेते प्राध्यापक टी.पी. मुंडे सर असतील, लवनाथ वाघमारे असतील, ॲडव्होकेट मंगेश ससाने, प्राध्यापक उमाकांत राठोड, ॲडव्होकेट अविनाश भोसीकर, गोविंद दळवी असतील का, मुस्लिम आमचे नेते रफिकभाई कुरेशी हे सुद्धा मार्गदर्शन करणार आहे। त्याचसोबत स्थानिकच्या ज्या विद्यमान विधान परिषदेच्या आमदार डॉक्टर प्रज्ञाताई सातव असतील, माजी आमदार गजानन घोगे आणि रामराव ओळकुते साहेब हे सुद्धा या मोर्चाला मार्गदर्शन करणार आहे। तर तुम्ही त्या दिवशी बैठक पार पडली, बैठकीमध्ये बोलत असताना छगन भुजबळांची आम्ही तारीख घेणार, त्यांच्याशी चर्चा करणार, ते येणार आहेत का? मग आम्ही भुजबळ साहेबांच्या या तालुक्याच्या ठिकाणी तर आम्ही आणणार नाही, कारण 1 वर्षापूर्वी आम्ही भुजबळ साहेबांना रामलीला मैदानला आणून त्यांच्या नेतृत्वाखाली 5 लाखाचा ओबीसीचा मोठा एल्गार मेळावा घेतला होता आणि आम्ही असं एक निश्चित करतोय की जर महाराष्ट्रामधला सर्वात मोठा ओबीसीचा मोर्चा मुंबईमध्ये जर धडकला तर ते भुजबळ साहेबांच्याच नेतृत्वाखाली निघणार आहे। म्हणून आम्ही तालुका लेवलला त्यांना नाही बोलवणार, आम्ही त्यांच्या आव्हानावर आम्ही मुंबईमध्ये जमा होणार आहे हे आम्ही भुजबळ साहेबांना सांगितलेलं आहे। तसं काही सांगण्यात आलं का, आव्हान करण्यात आलं का? मुंबई मोर्चा संदर्भात काही चर्चा झाली का? नाही का, सगळ्या कार्यकर्त्या नेत्या मंडळीची अजून कुठं बैठक झालेली नाही, पण या कळमनुरी तालुक्यातल्या 125 गावातले ओबीसी असतील, काय हिंगोली जिल्ह्यातले सगळे ओबीसी बांधव असतील, आमचं पण ओबीसीचं सर्वांचं म्हणणं आहे कार्यकर्त्यांचं की ज्या पद्धतीनं या ठिकाणी जर देवेंद्र फडणवीसांना या ठिकाणी गावबंदीची, उपोषणाची आणि छाताडा बसून आरक्षणच आम्ही घेतो ही भाषा जर कळत असेल तर मग आम्ही सुद्धा देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार सरकारच्या विरोधामध्ये मुंबईत मोर्चा काढावा असं आम्ही भुजबळ साहेब, आमचे प्राध्यापक लक्ष्मण हाके सर असतील, प्रकाशअण्णा शेंडगे असतील का, मग नवनाथ वाघमारे असतील, संजय राठोड असतील, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, आमचे गोपीचंद पडळकर, महादेव जानकर साहेब यांना सगळ्यांना आम्ही सांगितलेलं आहे की आपण पण मुंबईमध्ये धडकावं ही आमच्या ओबीसीच्या हिंगोली जिल्ह्यातल्या सगळ्या तरुणांची, युवकांची मागणी आहे। खरं तर तुम्ही आता स्थानिक कळमनुरी विधानसभेतले आजी माजी आमदारांचं नाव घेतलं, मात्र तुमच्या पोस्टरमध्ये, पॉम्पलेटमध्ये कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांचं नाव दिसत नाही कुठेतरी। आम्ही कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर साहेब यांना ज्या दिवशी पॉम्पलेट काढला होता त्या दिवशी आम्ही संयोजक म्हणून स्वतः मी त्यांना फोन केला होता आणि त्यांना सांगितलं होतं की आपलं नाव पॉम्पलेटवर टाकतोय, पण त्यांनी सांगितलं की मी तुमच्या सोबत आहे, पण नाव टाकू नका। आणि त्यांनी नक्कीच आम्हाला या ठिकाणी अशी आशा आहे की ते उद्याच्या 17 तारखेच्या मोर्चामध्ये स्वतः सहभागी होतील आणि या ठिकाणी ओबीसी बांधवाला मार्गदर्शन करतील, कारण ते स्वतः ओबीसी आहेत आणि आम्हाला वाटतं की ते नक्कीच या मोर्चाला आम्हाला बळ देतील। शेवटचं मोर्चाचं वेगळं पण काय असणार आहे त्या दिवशी? या मोर्चामध्ये आम्ही सगळ्याच ओबीसीचे जे काही विद्यार्थी आणि युवक भयभीत झालेले आहेत आणि म्हणूनच आमचे जे काही या ठिकाणचे विद्यार्थी आहेत ते स्वतः त्यांचे पुस्तकं, वह्या आणि दप्तर घेऊन या एसडी ऑफिसला येणार आहेत। तसंच जे काही बेरोजगार युवक आहेत ज्यांनी BA, BCom, BSc किंवा या ठिकाणच्या जे काही डिग्री घेऊन शिक्षण पूर्ण केलेले आहेत ते सुद्धा त्यांच्या डिग्र्या घेऊन या ठिकाणी येणार आहेत। आणि या ठिकाणी मी विशेष सांगेल की कळमनुरी शहरातील आमचे माळी समाजाच्या बांधवांनी या ठिकाणी सगळी येणाऱ्या मोर्चेकऱ्यांसाठी नाश्त्याची आणि पाण्याची व्यवस्था केलेली आहे। म्हणजे हा जो मोर्चा आहे तर हा मोर्चा आम्ही 1-1 रुपया गावातून जमा करून हा केलेला आहे, म्हणून या मोर्चामध्ये येणारा प्रत्येक जो घटक आहे तो स्वतःच्या मनाने येत आहे। आणि कळमनुरीच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कळमनुरीमध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांचे मोर्चे झाले, कामगारांचे मोर्चे झाले, विविध या ठिकाणी प्रश्नावर आदिवासी समाजानं या मोर्चा काढला असेल किंवा मुस्लिम बांधवांनी मोर्चा काढलेला आहे,
मराठा समाजाने या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे, पण कळमनुरीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ओबीसी म्हणून, मग त्या ठिकाणचा माळी असतील, धनगर असतील, वंजारी असतील, बंजारा असतील, का लोहार, तांबोळी असतील, हा सर्व 18 पगड जाती हे या ठिकाणी पहिल्यांदा महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ जमून कळमनुरीच्या SD ऑफिसला धडकणार आहे. खरं तर 17 सप्टेंबर रोजी हा सर्व ओबीसी बांधवांचा मोर्चा जो आहे तो मोठ्या प्रमाणात कळमनुरीच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चंडके, TV9 मराठी, कळमनुरी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.